हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 3 मार्च 2023 आपण आजचे करंट अफेअर्स बघूच. उद्या 4 मार्चला सकाळी 9 वाजता मंथली क्वीज आहे. सगळ्यांनी त्या क्वीजला यायचं आहे, अटेम्प्ट करायची आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्याच्यात फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज नक्की मिळेल असं मला माहिती आहे, कारण बहुतेक लोकांची तुमची आता तयारी झालेली असेलच. ठीक आहे, तो लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 3 मार्च 2023. सगळ्यात पहिला मुद्दा, सगळ्यात पहिले जाऊ आपण UAE मध्ये. UAE हे ॲक्च्युली 7 एमिरेट्सनी बनलेलं आहे. असं समजा की UAE 7 राज्यांनी बनला आहे असं तुम्ही समजू शकता. 7 एमिरेट्स. या 7 एमिरेट्सपैकी एक एमिरेट आहे ज्याचं नाव आहे रस अल खैमा. या रस अल खैमानी एक नवीन अनाउन्समेंट केली. अनाउन्समेंट कुठे केली तर 27 आणि 28 फेब्रुवारीला UAE मध्ये एक कॉन्फरन्स झाली ज्याचं नाव होतं ब्लॉकचेन लाईफ कॉन्फरन्स. ब्लॉकचेन लाईफ कॉन्फरन्स. या ब्लॉकचेन लाईफ कॉन्फरन्समध्ये रस अल खैमा यांनी अनाउन्समेंट केली की आम्ही रस अल खैमा या एमिरेटमध्ये काय करणार आहे तर एक फ्री झोन बनवणार आहे. कोणासाठी असणार आहे हा फ्री झोन? हा असणार आहे डिजिटल आणि व्हर्च्युअल ॲसेट्स मध्ये काम करणाऱ्या कंपनीजला. जसं आपल्याकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी आपण एक एरिया डिफाईन करत असतो जिथे इंडस्ट्रीज असतात, त्याला आपण महाराष्ट्रात असेल तर MIDC असं म्हणतो, नॅशनल लेव्हलला असेल तर स्पेशल इकॉनॉमिक झोन्स म्हणतो, जसे इकॉनॉमिक्स आणि फायनान्सेसवाल्या किंवा इंडस्ट्रीज सगळ्यात मोठ्या कंपनीज तिथे असतात. तसंच आता क्रिप्टो करन्सीमध्ये काम करणाऱ्या कंपनीज, डिजिटल करन्सीमध्ये काम करणाऱ्या कंपनीज ज्या व्हर्च्युअल ॲसेट्समध्ये काम करतात, व्हर्च्युअल म्हणजे ज्यांचं फिजिकल एक्झिस्टन्स नाही. ठीक आहे, जसं उदाहरण दिलं तुम्हाला, क्रिप्टो करन्सीमध्ये काम करणारी एखादी कंपनी आहे. आता ती कंपनी, त्या कंपनीचा कुठलाच फिजिकल ॲसेटशी संबंध नसतो. अशा कंपनीजसाठी एक वेगळा झोन तयार करण्याचा विचार रस अल खैमा या एमिरेटनी केलेला आहे. आणि हा कुठे असेल? या रस अल खैमा या एमिरेटमध्ये असेल नक्की. ठीक आहे ना. तर जर एखादी कंपनी तिथे आली तर त्यांना काय काय फायदे मिळेल? फायदे तुम्ही म्हणजे ऐकाल तेव्हा तुम्हाला खरं लक्षात येईल. तर हा जगातला असा पहिला फ्री झोन असणार आहे. आणि त्यांना फायदे काय मिळेल कंपनीजला? एक तर तिथे 100% फॉरेन ओनरशिप राहील कंपनीची. म्हणजे समजा एखादी जॅपनीज कंपनी आहे जी क्रिप्टो करन्सीमध्ये काम करते, तर UAE मध्ये आल्यावर त्याला कुठल्याच UAEच्या कंपनीशी टायअप करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, त्या कंपनीला कुठलाच कॉर्पोरेट टॅक्स भरायची गरज नाही पडणार आहे. तिसरं, कुठलाच पर्सनल इन्कम टॅक्स सुद्धा भरायची गरज नाही पडणार आहे. आणि इतकंच नाही, कुठलीच कस्टम ड्युटी सुद्धा लागणार नाही आहे. म्हणजे खर्च बघा किती कमी झाला एखाद्या कंपनीचा. हे मेजर खर्च काय आहे कुठल्याही कंपनीचे? टॅक्सेस. आता यांचं कुठलं फिजिकल ॲसेट नसल्यामुळे यांना एवढी मोठी टॅक्समध्ये सूट रस अल खैमा हे एमिरेट देत आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की व्हर्च्युअल ॲसेट्समुळे डील करणाऱ्या कंपनीज मोठ्या प्रमाणात आता रस अल खैमा नावाच्या या एमिरेटमध्ये जाणार आणि तिथे भाग घेणार आहे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो की जगातला पहिला फ्री झोन फॉर व्हर्च्युअल ॲसेट्स कुठे बनत आहे? तो कुठे बनत आहे? हा रस अल खैमामध्ये. त्याचं नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे RAK डिजिटल ॲसेट्स ओॲसिस. RAK स्टँड्स फॉर हे रस अल खैमा है ना, डिजिटल ॲसेट्स ओॲसिस हे त्याचं पुढचं नाव आहे. ठीक, क्लिअर हा मुद्दा. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट, नाईट फ्रँक याच्या रिपोर्ट्सवर आपण याच्या आधी पण चर्चा केलेली आहे. नाईट फ्रँक नावाची एक कंपनी आहे जी दरवर्षी वेगवेगळे रिपोर्ट्स पब्लिश करते आणि जनरली यांचे रिपोर्ट्स प्राइसेस कमी झाले की जास्त झाले हाऊसिंगमध्ये याच्याशी डील करणारे असतात. यांनी आत्ताच एक रिपोर्ट पब्लिश केला ज्याचं नाव आहे द वेल्थ रिपोर्ट. द वेल्थ रिपोर्ट. प्रश्न तुम्हाला एक याच्यावर सुद्धा येऊ शकतो की द वेल्थ रिपोर्ट हा कुठली ऑर्गनायझेशन पब्लिश करते? तर तुम्ही लक्षात ठेवा, याला पब्लिश करणारी ऑर्गनायझेशनचं नाव आहे नाईट फ्रँक. ठीक आहे. आता यांनी जो नाईट फ्रँकनी द वेल्थ रिपोर्ट पब्लिश केला हा कशाबद्दल आहे? हा रिपोर्ट आहे हाऊसिंगच्या प्राइसेसबद्दल. आणि साधेसुधे हाऊसिंग नाही, म्हणजे आपण ज्या घरांमध्ये राहतो अशा हाऊसेसच्या प्राइसवर नाईट फ्रँक लक्ष देत नाही. लक्झरी हाऊसेसवर, जे हाऊसेस 1-1.5 करोडच्या प्राइसच्या वरचे हाऊसेस आहे, अशा लक्झरी हाऊसेसच्या प्राइसेसमध्ये जगभरात कशी वाढ झाली आहे त्याच्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे बेसिकली. याच्यात मुंबईचं नाव आलं आहे
आणि मुंबईला कुठला प्लेस मिळाला आहे? तर मुंबईला मिळाला आहे 37th प्लेस मिळाला आहे ग्लोबली. सगळ्यात टॉपवर जी कंट्री आहे, जो एरिया आहे तो आहे मायामी, नंतर आहे लॉस एंजेलिस, मग लंडन, मॅड्रिड अँड सो ऑन. बरोबर. तर ही पूर्ण लिस्ट आहे. काही प्लेसमध्ये 8% पर्यंतची ग्रोथ दाखवली आहे, म्हणजे 8% प्राइसेसमध्ये ग्रोथ झाली आहे. मागच्या वर्षी समजा 1 करोडची असेल तर या वर्षी 1,08,00,000ची ती प्रॉपर्टी झाली. मुंबईमध्ये कितीची ग्रोथ आहे? तर मुंबईमध्ये जी ग्रोथ आहे ती ग्रोथ आय थिंक आहे 6%च्या समोर. मुंबईमध्ये जी ग्रोथ आहे ती अराउंड 6%ची ग्रोथ आहे. म्हणजे 1 करोडची प्रॉपर्टी मागच्या वर्षी जी होती ती या वर्षी 1,06,00,000पर्यंत पोहोचली आहे. ॲन्युअली जितके मेजर सिटीज हे कव्हर करतात, या सगळ्या सिटीमध्ये यांना टोटल 5.2%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे मागच्या वर्षीपेक्षा. आणि जे 100 सिटीजचा यांनी सर्वे केला, यांच्यापैकी 85 सिटीज अशा आहे की ज्यांचा एक तर ग्रो झालेला आहे प्राईस किंवा फ्लॅट तरी रेट आहे तिथे. खूपच. पण 15 सिटीज अशा आहे, लक्षात ठेवा, जिथे प्राइसेस कमी झाले. आपण याच्याकडे लक्ष देऊ. या 15 सिटीजमध्ये घरं घ्यायचं असेल, या 15 सिटीजमध्ये घ्या. तर या 15 सिटीजमध्ये कोणते कोणते आहे? जसं मेलबर्न आहे ऑस्ट्रेलियामधलं, आहे ना. त्याच्यानंतर आहे व्हँकोव्हर. ऑकलँडमध्ये प्राइसेस वाढले नाही, सिडनीमध्ये प्राइसेस वाढले नाही, आहे ना, पण बाकी जगभर वाढले. तर ऑस्ट्रेलियामध्ये प्राइसेस जरा कमी झाल्या. पुढे जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ऑस्ट्रेलियात जाऊन घ्या. प्राइसेस वाढले नाही मागच्या वर्षी, आहे ना. तर लक्षात आलं. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न बनेल की नाईट फ्रँकच्या नवीन आलेल्या द वेल्थ रिपोर्टमध्ये मुंबईचा प्लेस कुठला आहे? तर लक्षात ठेवा 37. दुसरा एक प्रश्न येऊ शकतो की द वेल्थ रिपोर्ट इज पब्लिश्ड बाय विच कंपनी? तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा, नाईट फ्रँक. ठीक आहे, चलते नेक्स्ट पॉइंट पे. नेक्स्ट, स्वायत्त नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे, भारत सरकारने 2019 मध्ये लॉन्च केला होता. त्याच्या आधी आपण GEM बद्दल वाचू. GEM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस यांनी स्वायत्त जे 2019 मध्ये झालं होतं ना, याच्या सक्सेसला कमोमरेट केलं म्हणजे सेलिब्रेट केलं. तर ह्या सेलिब्रेशनचं काय कारण आहे आणि हे स्वायत्त काय आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे काय आहे, याच्याबद्दल थोडंसं डिटेल जाणून घेऊ. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे जे आहे हे भारत सरकारने 2016 मध्ये सुरू केलेलं एक ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर भारत सरकारच्या किंवा प्रायव्हेट सुद्धा सगळ्या कंपनीज एकत्र त्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर येतात. त्यांच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत ते तिथे विकायला ठेवतात आणि कुठल्या भारतीय सरकारी कंपनीला सुद्धा तिथनं जर घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. मुख्य म्हणजे काय, हे जे मार्केट प्लेस आहे याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येते. समजा इंडियन आर्मीला कुठले ड्रोन्स पाहिजे असतील तर हे ड्रोन्स आम्ही बनवतो अशी एखादी स्टार्टअप कंपनी सुद्धा त्या ई मार्केट प्लेसवर राहू शकते. आर्मी डायरेक्ट त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करेल आणि हे सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होईल. दिस ट्रान्झॅक्शन विल बी कॅशलेस, दिस ट्रान्झॅक्शन विल बी पेपरलेस अँड दिस ट्रान्झॅक्शन विल बी कम्प्लिटली सिस्टम ड्रिव्हन. म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शन, पेपरलेस ट्रान्झॅक्शन आणि सिस्टम ड्रिव्हन ट्रान्झॅक्शन. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येते हे सगळं होताना, कोणाला पैसे खाऊ घालायची गरज नाही. दुसरा महत्त्वाचा, हे एक नॅशनल प्रोक्युरमेंट पोर्टल ऑफ इंडिया म्हणून पण समोर आलं आहे. म्हणजे काय झालं, मागे पण आपण एक बातमी पाहिली होती की MSME कडनं खूप मोठ्या प्रमाणात इंडियाच्या डिफेन्स सर्व्हिसेसनी खरेदी केली आणि ही कुठल्या माध्यमातून खरेदी केली होती तर ही गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसच्या माध्यमातून खरेदी केली होती. दिस इज व्हॉट वी सॉ इन फेब्रुवारी. बरोबर. तर याच्याच वर एक नवीन इनिशिएटिव्ह 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला. कशावर? GEM वर, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. तर या GEM वर एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आला, त्याचं नाव आहे स्वायत्त. आता हे स्वायत्त याचा फुल फॉर्म काय आहे तर याचा फुल फॉर्म आहे S फॉर स्टार्टअप्स, W फॉर विमेन, A फॉर अँड, Y फॉर यूथ, मग ॲडव्हान्टेज थ्रू ई ट्रान्झॅक्शन्स, असा हा याचा फुल फॉर्म आहे. स्टार्टअप्स, विमेन अँड यूथ, ॲडव्हान्टेज थ्रू ई ट्रान्झॅक्शन्स. तर हे स्वायत्त 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलं. आता 2019 मध्ये जेव्हा हे लॉन्च करण्यात आलं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर, त्याच्यानंतर सरकारला काही याचे महत्त्वाचे बेनिफिट्स पाहायला मिळाले आणि याच बेनिफिट्सला आता सेलिब्रेट करण्यात येत आहे. काय काय बेनिफिट झाले बघा. पहिली,
लोकांसाठी म्हणजे जे बिझनेसेस होते यांच्यासाठी इन्क्रीज्ड अपॉर्च्युनिटीज मिळाल्या बिझनेसेसला, एक नवीन मार्केट ओपन झालं बिझनेसेससाठी पूर्ण. पहिले त्यांना कुठल्याच सरकारी कंपनीकडे कसं अप्रोच व्हायचं हे माहिती नव्हतं. आता असं होत आहे की तुमचे जर प्रोडक्ट्स चांगले असतील तर सरकारी कंपनी तुमच्याकडे अप्रोच करेल की आम्हाला हे तुमचे हे प्रोडक्ट्स पाहिजे. दुसरा, विमेन एम्पॉवरमेंट खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे त्याच्यावर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आणि स्टार्टअप्स असे आहे जी विमेन चालवत आहे. तिसरा फायदा, SCs आणि STसाठी अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाढल्या आहे. म्हणजे बरेचसे कंपनीज अशा आहेत ज्या SC ST कॅन्डिडेट्सनी, मुलांनी सुरू केलेल्या, मुलींनी सुरू केलेल्या आहे, ज्याला मार्केट एक तयार झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फार्मर्ससाठी एक ॲडिशनल मार्केट तयार झालं. फार्मर्सचा मेजर प्रॉब्लेम काय होतो? प्रोडक्शन तो करून घेतो, त्याचा प्रॉब्लेम येतो विकायचं कुठे. जेव्हा विकायचं असतं तेव्हा बरोबर किंमत मिळत नाही. तर फार्मरसाठी एक चांगलं मार्केट ओपन झालं या GEMमुळे आणि स्वायत्तमुळे. तर हे स्वायत्तचं सेलिब्रेशन सरकारने केलं. लक्षात राहील. प्रश्न याच्यावर 2-4 येऊ शकतात. पहिला प्रश्न तर हा येईल की स्वायत्त कधी सुरू झालं होतं, किंवा स्वायत्तमध्ये कुठला पण एक लेटर देईल याचा अर्थ काय. जसं वायचा लेटर देईल स्वायत्तमध्ये, व्हॉट डज वाय स्टँड फॉर. तर वाय स्टँड्स फॉर यूथ, W स्टँड्स फॉर विमेन, S स्टँड्स फॉर स्टार्टअप. ठीक आहे. किंवा GEMचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, सायकलिंग है ना, सगळ्यांनाच आवडते सायकलिंग करायला है ना. तर ही सायकलिंगची एक रेस आहे. पहिले काय व्हायचं, लोक बरेचसे इकडून तिकडे सायकलिंग करायचे. इकडून तिकडे म्हणजे कुठे, काही लोकांनी, तुम्ही ऐकलं असेल, काही लोक सायकल घेऊन निघाले कन्याकुमारीवरून श्रीनगरला किंवा श्रीनगरपासून कन्याकुमारीला. तर हे नुसते असे जायचे, ट्रॅव्हल करायचे. पण आता एक रेसच ऑर्गनाईज केली आहे जी सरळ श्रीनगरपासून सुरू होईल आणि पूर्ण कन्याकुमारीपर्यंत असेल. हा त्याचा रस्ता आहे, नागपूरवरनं हा रस्ता जाणार आहे. ठीक आहे. तर हा नॅशनल हायवे 44वरनं पूर्ण हे ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे ना. नागपूर, हैदराबाद, हम्पी, बेंगलुरू, मदुराई, कन्याकुमारीपर्यंत. ही एशियातली सगळ्यात मोठी रेस असणार आहे. तो एशियाज लॉंगेस्ट एव्हर सायकल रेस सुरू झाली कुठून? श्रीनगरमधून. श्रीनगरमध्ये कुठून सुरू झाली? तो इट स्टार्टेड फ्रॉम बक्षी स्टेडियम इन श्रीनगर आणि कुठपर्यंत चालणार आहे? तो इट विल गो अप टू कन्याकुमारी विच इज इन तामिळनाडू. कन्याकुमारी डिस्ट्रिक्ट आहे तामिळनाडूमध्ये, तिथपर्यंत हे जाणार आहे. टोटल डिस्टन्स जो असणार आहे तो असणार आहे 3651 किलोमीटर्स. 3651 किलोमीटर्सचं डिस्टन्स असणार आहे. याच्यात टोटल 29 कॅन्डिडेट्स भाग घेता या रेसमध्ये. आणि महत्त्वाचं माहिती आहे काय, एकच महिला आहे त्याच्यात आणि त्या पण स्पेशली एबल्ड आहे. तर स्पेशली एबल्ड एकच व्यक्ती आहे आणि ती पण महिला आहे, त्यासुद्धा याच्यात भाग घेत आहे. बहुतेक म्हणजे जे ऑर्गनायझर्स आहे त्या ऑर्गनायझर्सला वाटत आहे की 12 ते 14 दिवसात हे लोक अंतर ट्रॅव्हल करतील. पण कॅन्डिडेट्स जे आहे त्यांचं तर म्हणणं आहे की आम्ही 9-10 दिवसातच हे अंतर पूर्ण ट्रॅव्हल करून घेऊ. तर लेट अस सी किती दिवस लागतात. ऑर्गनाईज कोण करत आहे? तर याला ॲक्च्युली एशियन अल्ट्रा सायकलिंग चॅम्पियनशिपचं टॅग पण मिळालं आहे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनकडून. तर ही एक ॲडिशनल महत्त्वाची गोष्ट. क्लिअर. याच्यात जसं मी आता सांगितलं, स्पेशली एबल्ड गीता राव नावाच्या एक कॅन्डिडेट आहे. गीता राव त्या ओनली विमेन आहे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणाऱ्या. ठीक आहे ना. यांचं नाव लक्षात ठेवा, गीता राव यांचं. ठीक, लक्षात राहील. तर लॉंगेस्ट एव्हर सायकल रेस कुठे झाली? एशियातली लॉंगेस्ट एव्हर श्रीनगरपासून श्रीनगरपासून तर कन्याकुमारीपर्यंत 3651 किलोमीटरचा याचं डिस्टन्स आहे आणि ही 9-10 दिवसांमध्ये पूर्ण होईल. नॅशनल हायवे 44वरनं जाणार आहे आणि एक मात्र विमेन कॅन्डिडेट आहे त्याच्यात, एक मात्र स्पेशली एबल्ड कॅन्डिडेट आहे, त्यांचं नाव आहे गीता राव. या काही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. चलने का आगे. चलो नेक्स्ट. एक मेळा आहे, मेळावा. मेला हिंदी में है, मेळावा मराठीत आहे. तर एक मेळावा होता आहे. कशाचा मेळावा आहे? ॲग्रिकल्चर मेळावा. ठीक आहे ना. तो ॲग्री मिनिस्टर जे आहे भारताचे, ज्यांचं नाव आहे नरेंद्र सिंग तोमर, यांनी पूसा कृषी विज्ञान मेला याचं इनॉग्रेशन केलं. ठीक आहे. तर हा पूसा कृषी विज्ञान मेळावा कुठे होत आहे? पूसा कृषी विज्ञान मेला कुठे होत आहे? तर हा होता न्यू दिल्लीमध्ये. तुम्हाला याच्यावर फक्त 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक, पूसा कृषी विज्ञान मेला कुठे झाला? नाव लक्षात ठेवा, न्यू दिल्ली. दुसरा प्रश्न विचारेल, कोणी इनॉग्रेट केलं? तर
ॲग्रिकल्चर मिनिस्टर जे आहे त्यांचं नाव काय आहे, नरेंद्र सिंग तोमर. याच्या व्यतिरिक्त विशेष काही विचारलं जाणार नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट थीम लक्षात ठेवा. याची थीम आहे न्यूट्रिशन, फूड, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन विथ श्री अन्ना. श्री अन्न म्हणजे आपण यावर्षी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स सेलिब्रेट करतो. आपण नाही, युनायटेड नेशन्सनी डिक्लेअर केला आहे यावर्षी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स. तर मिलेट्सलाच प्रधानमंत्री यांनी काय नाव दिलं, श्री अन्न नाव दिलं. त्याच्यामुळे तर थीम आहे न्यूट्रिशन, फूड, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन विथ श्री अन्ना. ठीक आहे, तर ही पुसा कृषी विज्ञान मेलाची थीम आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट आपण एक मिलिटरी एक्झरसाईजबद्दल बोललो होतो. 13 फेब्रुवारीला सुरू झालेली एक मिलिटरी एक्झरसाईज होती आर्मीमध्ये होणारी. इंडियन आर्मी आणि जापान आर्मीमध्ये ही एक्झरसाईज होत होती, ज्याचं नाव आहे धर्म गार्डियन. आठवते का तुम्हाला, आपण 13-14 फेब्रुवारी ऑलमोस्ट 15-16 फेब्रुवारीला बघितलं होतं. धर्म गार्डियन ही नाही का कोमात्सू जापानमध्ये 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेली एक एक्झरसाईज आहे, जी ॲक्च्युली आर्मीजमध्ये होते. कोणाच्या आर्मीजमध्ये होते, इंडिया आणि जापानच्या आर्मीमध्ये, जी 2 मार्चपर्यंत म्हणजे कालपर्यंत चालली. या धर्म गार्डियनच्याच साईडलाईन्सवर म्हणजे याच्या सोबतच एक अजून एक्झरसाईज करण्यात आली. आता ही एक्झरसाईज कोणी केली, तर ही केली इंडिया आणि जापानच्याच एअरफोर्सनी. पहिले आर्मीजनी केली, आर्मीची जी आहे त्याचं नाव आहे धर्म गार्डियन, आणि आता कोणी केली, एअरफोर्सनी. तर या एअरफोर्सचं नाव, एअरफोर्सच्या एक्झरसाईजचं नाव काय, शिन्यू मैत्री. नाव लक्षात ठेवायच्या दोन्ही. आर्मीची एक्झरसाईजचं नाव होतं धर्म गार्डियन, ही 13 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत झाली. आणि जापान आणि इंडियाच्या एअरफोर्सची पण आता एक एक्झरसाईज चालू आहे. ही 1 मार्च आणि 2 मार्च 2च दिवसांसाठी होती. याचं नाव आहे शिन्यू मैत्री. ठीक आहे, तर भारताकडनं इंडियन एअरफोर्सनी भाग घेतला याच्यात, आणि जापानकडनं जापान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सने भाग घेतला. कधी होते, तर 1 मार्च आणि 2 मार्चला होते. ठीक आहे, तुम्हाला जर थोडंसं आठवत असेल 1-2 दिवस आधी आपण बघितलेलं, तर इंडियन एअरफोर्स सध्या 2-3 एक्झरसाईजमध्ये भाग घेते. एक पार्ट तर आपला UK गेले आहे काही लोक. ऑलमोस्ट 145 एअर वॉरियर्स आपले UK आहे. तिथे कोब्रा वॉरियर्स नावानी एक आपली एअरफोर्सची एक्झरसाईज होते. त्याच्यानंतर UAE डेझर्ट फ्लॅग 8 ही पण एक एक्झरसाईज होते, ज्याच्यासाठी आपले 110 एअर वॉरियर्स तिथे गेलेले आहेत. आणि आता ही तिसरी एक्झरसाईज आहे ज्याच्यात इंडियन एअरफोर्स भाग घेत आहे, आणि ही शिन्यू मैत्री ही एक्झरसाईज जापानसोबत होत आहे. तर दिस इज अ बायलॅटरल एक्झरसाईज. UK आणि UAE वाल्या ज्या होत्या त्या मल्टीलॅटरल एक्झरसाइजेस होत्या. ठीक है, इतना ध्यान रहेगा. चलो चलते आगे. नेक्स्ट सिटी बैंक है ना, सिटी ग्रुप जो आहे फॉरेनचा ग्रुप आहे सिटी ग्रुप, त्याची एक बँक होती सिटी बँक. सिटी बँकेने काय केलं होतं, 2021ची गोष्ट आहे ऑलमोस्ट, 2021मध्ये या सिटी ग्रुपने डिसाईड केलं की 13 कंट्रीजमध्ये सिटी बँकेचे ऑफिसेस बंद करायचे. त्यांची काही ग्लोबल स्ट्रॅटेजी होती, त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या 13 देशांमध्ये सिटी बँकेचे बँक्स बंद केल्या. आता भारतात पण सिटी बँकेच्या ब्रांचेस होत्या, जवळपास 3,500 एम्प्लॉईज तिथे होते. मग अशा वेळेस काय होतं हे पण आपण बघू. 3,500 एम्प्लॉईजचं काय होतं, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न याच्यासाठी आहे की समजा उद्या जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट बँकेत जॉबवर असले तर तुमचं भविष्य काय असतं. बरेच लोकांना याची चिंता असते की आम्ही प्रायव्हेट बँकेत जाणार नाही, कारण समजा प्रायव्हेट बँक एखादी बुडली तर काय करायचं बा. आता या केसमध्ये असं झालं आहे, बघा काय झालं ते पण पाहू. सिटी ग्रुप एक बाहेरचा ग्रुप आहे, त्यांची भारतात एक बँक होती ज्याचं नाव आहे सिटी बँक. सिटी ग्रुपने ठरवलं या सिटी बँकेच्या 13 कंट्रीजमधल्या आपण ब्रांचेस सगळ्या बंद करू. याच्यात भारताचाही नंबर होता. तर भारतात सिटी बँकेच्या सगळ्या बँक्स बंद करण्यात आल्या. पण बंद करताना असं बंद नाही करत लगेच, वेळ दिला तो, किंवा त्याचे जे ॲसेट्स असतात ते कोणाला तरी विकल्या जातात. तर यांनी मग म्हटलं की आम्हाला सिटी बँक बंद करायची आहे आणि कोणाला तरी विकायची आहे. अशा वेळेस ॲक्सिस बँकेने ठरवलं की आपण सिटी बँकला विकत घेऊ. मग आता सिटी बँकेने ॲक्सिस बँकेने काहीतरी प्रपोजल दिलं असेल आणि फायनल 2022मध्ये दोन्ही बँकेंनी एक अनाउन्समेंट केली, ज्याच्यात असं म्हटलं होतं की ॲक्सिस बँक ही कन्झ्युमर बिझनेस जो आहे सिटी बँकेचा तो ॲक्वायर करेल.
आणि याचं ॲक्विसिशन आत्ताच काल पूर्ण झालं. तो द ॲक्विसिशन वॉज कम्प्लिटेड. आता सिटी बँकेचा जेवढा कन्झ्युमर बिझनेस भारतात होता तो सगळा कोणी ॲक्वायर केला, तर हा सगळा ॲक्वायर केला ॲक्सिस बँकेने. आणि याच्यासाठी ॲक्सिस बँकेने किती पैसे दिले, डील कितीमध्ये झाली टोटल, तर डील झाली 11,630 करोडमध्ये. 11,630 करोड्सची ही डील झाली. तुमचा मेजर प्रश्न, सिटी बँकमध्ये असलेल्या 3,500 लोकांना काय झालं, तर ते सगळे आता ॲक्सिस बँकेच्या रोलवर येतात. एम्प्लॉईजला सहसा कोणी काढत नाही, कामं करायला लोक लागणारच आहे. तर आता सिटी बँकेचे जेवढे एम्प्लॉईज होते ते सगळे ॲक्सिस बँकेचे एम्प्लॉईज होऊन जातील आणि आता त्यांना तेच काम करतील जे आधी करत होते, फक्त ॲक्सिस बँकेच्या नावाखाली. ठीक आली हे लक्षात. प्रश्न याच्यावर नक्की येईल की सिटी बँकेला कुठल्या भारतीय बँकेने विकत घेतलं. नाव लक्षात ठेवा, ॲक्सिस बँक. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, HDFC बँकेनी, म्हणजे HDFC बँक ॲक्च्युली पहिली प्रायव्हेट बँक बनली आहे की ज्यांनी IRCTC, आपलं रेल्वेवालं IRCTC यांच्यासोबत एक को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केला आहे. को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी, IRCTC सोबत लॉन्च करणारी पहिली प्रायव्हेट कंपनी बनली आहे HDFC. तसं IRCTCनी याच्या आधी सरकारी बँकांसोबत क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. कोणत्या कोणत्या सरकारी बँकांसोबत, PSU सोबत. तर सगळ्यात पहिले तर होती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसरी होती बँक ऑफ बडोदा. यांच्यासोबत को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. HDFC आता पहिली प्रायव्हेट बँक झाली आहे ज्यांच्यासोबत IRCTCनी हे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. मगापासून एक को ब्रँडेड क्रेडिट कार्ड बोलतोय आपण, आहे काय एक्झॅक्टली, तर हा क्रेडिट कार्ड असा असतो की ज्याच्यात दोघांची पण ब्रँडिंग असते. HDFC बँक पण इथे दिसत आहे तुम्हाला, IRCTC पण दिसत आहे. काय असतं, जेव्हा हे एखाद्या कस्टमरजवळ को ब्रँडेड क्रेडिट कार्ड असतो ना, तर त्याला थोडासा ॲडिशनल कॅशबॅक मिळतो, थोडे ॲडिशनल रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. किंवा IRCTCचं कार्ड आहे तर IRCTCची बुकिंग करताना थोडे जास्तच कॅशबॅक मिळेल बाकीच्या लोकांपेक्षा, किंवा जास्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळेल. हा याचा फायदा असतो. तर बऱ्याचशा आता प्रायव्हेट कंपनीज बँकांसोबत मिळून असे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स लॉन्च करत आहेत. प्रश्न काय विचारला जाईल तुम्हाला, प्रश्न असा विचारेल की IRCTCनी कुठल्या प्रायव्हेट बँकेसोबत को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केलं, तर नाव लक्षात ठेवा, HDFC बँक आहे. ठीक आहे, क्लिअर, एवढाच विषय, बाकी जास्त नाही आहे याच्यात लक्षात ठेवायला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुन्हा जाऊ HDFC बँकेवरच. HDFC बँक म्हणजे या व्यक्तीचं नाव समोर येतच. यांचं नाव काय आहे, हे आहे शशीधर जगदीशन. MD आणि CEO आहे HDFC बँकेचे. कधीपासून, 2010 पासून, 2010 पासून इज द CEO. म्हणजे 13 वर्ष झाले आता याचे CEO आणि MD आणि CEO आहे HDFC बँकेचे. आणि मागच्या या 13 वर्षात HDFC बँकेनी भयंकर प्रगती केली आहे. 2022 वॉज पर्टिक्युलरली व्हेरी गुड फॉर HDFC बँक. आणि म्हणून शशीधर जगदीशन यांना BS बँकर ऑफ द इयर 2022चा अवॉर्ड देण्यात आला आहे. कुठला अवॉर्ड देण्यात आला, BS बँकर ऑफ द इयर 2022. ठीक आहे. आता हे BS म्हणजे काय, तर BS ॲक्च्युली स्टँड्स फॉर बिझनेस स्टँडर्ड. बिझनेस स्टँडर्ड हे एक न्यूज एजन्सी आहे, फायनान्शियल रिपोर्टिंग करते है ना. बिझनेस स्टँडर्डचे तुम्ही न्यूज, तुमचे गुगल न्यूज जेव्हा वाचता किंवा तुम्ही नेटवरही कुठली फायनान्शियल गोष्ट सर्च केली तर तुम्हाला न्यूज जेव्हा मिळेल तेव्हा बऱ्याचशा चांगल्या क्वालिटीच्या न्यूज तुम्हाला या बिझनेस स्टँडर्ड न्यूज चॅनलवर मिळेल, न्यूजपेपरमध्ये मिळेल. तर बिझनेस स्टँडर्ड हे एक अवॉर्ड दरवर्षी देत असतं, बँकर ऑफ द इयरचा अवॉर्ड. या वर्षीचा बँकर ऑफ द इयरचा अवॉर्ड कोणाला देण्यात आला, शशीधर जगदीशन यांना देण्यात आलेला. शशीधर जगदीशन यांनी 2020 मध्ये, 2010 म्हटलं मी, शशीधर जगदीशन यांनी 2020 मध्ये HDFC बँकेचे सूत्र सांभाळले. कारण त्याच्या आधी आदित्य पुरी होते, बरेच वर्ष आदित्य पुरी होते. आदित्य पुरी हे ॲक्च्युली 70व्या वर्षी रिटायर झाले. कारण 70 वर्षानंतर कुठल्याही प्रायव्हेट बँकेत MD आणि CEO राहता येत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. व्हॉट इज द मॅक्सिमम एज फॉर अ पर्सन टू बी द हेड ऑफ अ प्रायव्हेट सेक्टर बँक, तो द मॅक्सिमम एज इज 70 इयर्स. ठीक आहे ना, CEO राहता येत नाही 70 वर्षाच्या नंतर. आता यांच्याकडे बराच वेळ आहे शशीधर जगदीशनकडे, कारण शशीधर जगदीशन सध्या फक्त 58 वर्षाचे आहे. तर कमीत कमी अजून 12 वर्ष तरी हे MD आणि CEO HDFC बँकेचे राहू शकतात. कारण यांच्या काळात
HDFC बँकेने भरपूर प्रगती केली आहे. ठीक आहे. तो ही हॅज बीन देअर सिन्स 2020 नॉट 2010. ठीक आहे. पार्डन मी फॉर माय मिस्टेक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट आपण काही दिवस आधी दीपक कर्माकर बद्दल ऐकलं होतं की त्यांना बॅन करण्यात आला आहे म्हणून, आहे ना, डोप टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे. अशाच पुन्हा एक ॲथलीट आहे भारताच्या ट्रिपल जम्पर ऐश्वर्या, है ना. ऐश्वर्या या ट्रिपल जम्पर आहे आणि यांना पण 4 वर्षासाठी बॅन करण्यात आला आहे. बॅन कोणी केलं? वाडानी केलं का? वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनी केलं का? नाही, यांना नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनी केला. नाडा हे भारतातच राहून काम करणारी एजन्सी आहे ज्याचं नाव आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ठीक आहे. यांनी म्हटलं की यांनी एक परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग घेतला, है ना, ॲनाबॉलिक स्टेरॉइड यांनी घेतले बा. त्याचं नाव आहे ऑस्टॅरिन. हे ऑस्टॅरिन ड्रग घेतल्यामुळे ऐश्वर्या ज्या ट्रिपल जम्पर आहे यांना बॅन करण्यात आलेला आहे. प्रश्न तुम्हाला काय विचारेल की रिसेंटली ऐश्वर्या हॅज बीन बॅन्ड फॉर टेकिंग प्रोहिबिटेड ड्रग्स. शी इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? मग तेव्हा आपल्याला लक्षात पाहिजे की ऐश्वर्या ह्या ट्रिपल जम्पर आहे किंवा जम्पर आहे. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट पेन नावाचा अवॉर्ड आहे. तुम्ही बुकर प्राईज ऐकलाय ना सगळ्यांनी? बुकर प्राईज जो लिटरेचरमध्ये दिला जाणारा सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर लिटरेचरमध्ये देणाऱ्या अमेरिकेचा एक अवॉर्ड खूप प्रसिद्ध आहे. लिटरेचरमध्येच दिला जातो, ऑथर्सला, रायटर्सलाच दिला जातो. त्या अवॉर्डचं नाव आहे पेन अवॉर्ड्स. तर हे पेन अवॉर्ड जे आहे हे अमेरिकेचे लिटरेचरमध्ये दिला जाणारे सगळ्यात मोठे अवॉर्ड आहे. जगभरातल्या रायटर्सला पेन अवॉर्ड्स दिला जातो. याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. याच्यात एक कॅटेगरी आहे ज्याचं नाव आहे नाबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. नाबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. नाबोको यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की रायटर्सनी असं लिहायला पाहिजे, तसं लिहायला पाहिजे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रायटर्सनी, म्हणजे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ज्या रायटर्सचं लिखाण असतं त्या रायटर्सला हा नोबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात येतो. या वर्षीचा पेन नोबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड भारताच्या हिंदीमध्ये लिहिलेले, म्हणजे हिंदीमध्ये ज्यांनी आपलं सगळं लिटरेचर लिहिलं आहे असे विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आलेला आहे. तो विनोद कुमार शुक्ला हॅज बीन अवॉर्डेड दी पेन नोबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. ठीक आहे. आणि म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध यांची जी बुक होती ती तो होती नौकर की कमीज. ही 1979 मध्ये आली होती. या नौकर की कमीज पुस्तकाला 1999 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. याच्या व्यतिरिक्त त्यांना अट्टागलट्टा बँगलोर लिटरेचर फेस्टिवल बुक प्राईज पण मिळालेला आहे 2019 मध्ये. मातृभूमी बुक ऑफ द इयर अवॉर्ड सुद्धा 2020 मध्ये मिळालेला आहे. आणि त्यांची पोयम्सचं एक कलेक्शन है ना, सब कुछ होना बचा रहेगा, ही खूप फेमस आहे, 1992 मध्ये आलेली. तर विनोद कुमार शुक्ला यांना 2023चा पेन नोबोकोव्ह लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. So this is a big achievement for any writer, especially a writer who has written everything in Hindi so far. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे. काल रिझल्ट आले. रिझल्ट कुठे आले? म्हणजे काल इलेक्शन्स होते. इलेक्शनचे रिझल्ट आले. इलेक्शन आधीच झाले फेब्रुवारीमध्ये. काल इलेक्शनचे रिझल्ट आले. 3 स्टेट्समध्ये विधानसभाचे इलेक्शन्स झाले. कोणते 3 स्टेट्स होते हे? तर होते नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय. तिन्ही विधानसभेच्या सीट्समध्ये 60 सीट्स असतात. विधानसभेच्या 60 सीट्स आहेत. तर नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये रिझल्ट झाले. नागालँडमध्ये BJPनी सगळ्यात जास्त सीट्स जिंकल्या, तर 31 ती तिथे स्वतः बनवू शकते आता. त्रिपुरामध्ये पण BJPच्या बहुमतपेक्षा जास्ती सीट्स आल्या. मागच्या वर्षीपेक्षा 2 सीट्स कमी आल्या, पण तरी 30चा जो आकडा आहे तो पार केला, 34 सीट्स. त्याच्यामुळे ते सिंगल हँडेड तिथे सत्ता बनवू शकतात. मेघालयमध्ये NPP यांचे 25 सीट्स आल्या. NPPचे म्हणजे NPP जी आहे ना ती पण ॲक्च्युली BJP सोबतच सत्ता बनवणार आहे. तर BJP आणि NPPच्या तिघांची ही सत्ता इथे मेघालयमध्ये बनेल. पण खरी जी बातमी आली ती होती की नागालँडमध्ये पहिल्यांदा, विचार करा, आपण 75 वर्षाबद्दल बोलतो आहे इंडियाच्या इंडिपेंडन्स नंतर. नागालँड ठीक आहे नंतर पार्ट झाला सगळा.
पण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा नागालँडमध्ये एक महिला विधानसभाचं इलेक्शन जिंकली आहे. फर्स्ट टाइम अ वुमेन हॅज वोन दी विधानसभा सीट. आणि यांचं नाव काय? यांचं नाव आहे हेकानी जखालू. हेकानी जखालू. या हेकानी जखालू ज्या आहे या पहिला विमेन MLA बनल्या आहे नागालँडच्या हिस्ट्रीमध्ये. नागालँडमध्ये ॲक्च्युली माहिती आहे का, विमेन वोटर्सची संख्या जास्त आहे, पण सोसायटी खूप पॅट्रियार्कल आहे. त्याच्यामुळे इथे महिलांना लीडरशिपच्या रोलमध्ये आतापर्यंत पाहिला जात नव्हतं. पण हेकानी जखालू यांनी हे सगळे जे आतापर्यंतचे विचार लोक करत होते या सगळ्यांना दूर करत तोडत पहिल्यांदा तिथे महिला MLA होण्याचा मान मिळवला आहे. तर त्यांनी LJPच्या अझेतो झिमुनी यांना हरवलं आणि MLA झाल्या. मी मुद्दाम काय केलं की जेव्हा हे आपल्या हेकानी जखेलू यांच्याबद्दल वाचत होतो तेव्हा त्यांचं विकिपीडियावरचं हे वाचताना तुमच्यासाठी मुद्दाम काढून आणलं. कारण आपल्याला काय वाटतं की असंच कोणीतरी आलं आणि जिंकलं असेल. असं कोणीतरी नाही आलं आहे ना. नागालँडसारख्या इतक्या पॅट्रियार्कियल सोसायटीमध्ये एखाद्या महिलेचं जिंकणं म्हणजे ती महिला किती ताकदवर पाहिजे याचं एक उदाहरण तुम्हाला नुसतं विकिपीडियाचं त्यांचं इंट्रोडक्शन ऐकल्यावर वाचल्यावरच कळून जाईल है ना. दिमापूर 3 नावाच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं त्या जिंकल्या, कारण दिमापूरवरनंच येतात त्या. पण आता पहा, त्यांचं बिशप कॉटन गर्ल्स स्कूल्सवरनं त्यांचं एज्युकेशन झालं. लेडी श्रीराम कॉलेजमधनं BA झाला, दिल्लीचं टॉप कॉलेज. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीवरनं LLB झालं. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्कोवरून LLM झाला आहे ना. हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये त्या शिकलेल्या आहे. आणि नारी शक्ती पुरस्कार सुद्धा प्रेसिडेंटच्या हस्ते त्यांना 2018 मध्ये मिळालेला आहे. तर एक अशी महिला आहे ज्यांनी ऑलरेडी स्वतःचं मेटल प्रूव्ह केलेलं आहे. अशी महिला हेकानी जखालू पहिल्यांदा नागालँडच्या महिला विधायक म्हणजे महिला MLA झालेले आहे. तो दिस इज अ बिग न्यूज. यांच्यावर प्रश्न नक्की येणार आहे. हेकानी जखालूवर यांचं नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कुठल्या स्टेटच्या आहे ते पण लक्षात ठेवा, नागालँडच्या. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट एक चांगली बातमी, GSTचं कलेक्शन जरा वाढलेलं आहे. आपणच लोक GST देतो, सरकार घेतच आहे आपल्याकडनं GST. तर GSTचं कलेक्शन वाढलं म्हणजे सरकारची इन्कम वाढली. सरकारची इन्कम वाढली तर हे लोकांच्या सोयीसुविधेसाठी खर्च होतात, म्हणून म्हटलं चांगली बातमी. तर GSTचं कलेक्शन मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये GSTचं कलेक्शन होतं 1.33 लाख करोड. यावर्षी ते 12% वाढून यावर्षी फेब्रुवारीमध्ये ते 12% वाढून 1.49 लाख करोडवर पोहोचलेला आहे. तर हा फक्त डेटा आहे, एवढं लक्षात ठेवायचा. मागच्या फेब्रुवारीपेक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये GSTचं कलेक्शन हॅज ग्रोन बाय 12%. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. आणि आज महत्त्वाचा दिवस, आज नॅशनल सेफ्टी डे आहे. तर 4 मार्चचा आहे ॲक्च्युली नॅशनल सेफ्टी डे. आज 3 मार्च आहे, उद्याचा डे आजच देऊन दिला बहुतेक मी. तर 4 मार्चचा नॅशनल सेफ्टी डे असतो. 4 मार्चपासून 10 मार्चपर्यंत नॅशनल सेफ्टी वीक सुद्धा भारतामध्ये ऑर्गनाईज केला जातो. आणि हा नॅशनल सेफ्टी डे जो आहे हा मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांच्याद्वारे ऑर्गनाईज केला जातो. ठीक आहे, तर ही महत्त्वाची बातमी. आता लेट अस नाऊ मूव्ह ऑन टू दी क्वेश्चन्स. काय क्वेश्चन्स तुमच्यासाठी. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की UAE मध्ये टोटल किती एमिरेट्स आहे. हाऊ मेनी एमिरेट्स आर देअर इन UAE. युअर ऑप्शन्स आर 3, 4, 5, 6, 7. यांच्यापैकी जे काही राईट आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्या. नंतर आहे कुठली इंडियन बँक आहे ज्यांनी सिटी बँकेचा कन्झ्युमर बिझनेस ॲक्वायर केला. तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर काय आहे, कमेंट बॉक्समध्ये पटकन याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट, आत्ताच ज्यांच्याबद्दल आपण चर्चा केली हेकानी जखालू या नागालँडच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच महिला MLA बनल्या आहेत. तुम्हाला जरा शोधून सांगायचं आहे की या कुठल्या पार्टीला बिलॉंग करतात. मी मुद्दाम मगाची पार्टी सांगितली नाही, ती आता तुम्हाला सांगायची आहे. चौथा प्रश्न आहे की कुठले इंडियन रायटर, कोणते हिंदी रायटर आहे हिंदीमध्ये ज्यांनी लिखाण केलेलं आहे ते कोणते इंडियन रायटर आहे की ज्यांना पेन नोबुको लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2023चा मिळाला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे यांच्यापैकी ते कोण आहे, लगेच नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि फायनल क्वेश्चन तुमच्यासाठी, HDFC बँकेचे MD आणि CEO शशीधर जगदीशन यांना BS बँकर ऑफ द इयर 2022चा अवॉर्ड देण्यात आला. याच्यात BSचा अर्थ काय आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर हे आजच्या तुमच्यासाठी जे 5 क्वेश्चन्स, याचे आन्सर मला माहिती आहे तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये देणार आहे.
थँक यू फॉर स्टेईंग विथ अस. हॅव अ गुड डे. थँक यू व्हेरी मच.